ना ना कसं काय आहे बरं. का राजा आज सकाळ सकाळी शीतलला न्यायला लावलोय. कुणाला? आमच्या शीतल होय. होय तुमच्या शीतलला. कारण नानांनी शिक्षा केली होती ना तिला. 2 दिवस आमच्या गोट्यात काम करायला सांगितलेत म्हणून न्यायला आलोय. चल तू पुढं मी येते. नाही नाही मी इथंच थांबतो. तू नाही आलीस तर म्हटलं नाही येते. आता जरा कामाची गडबड चालू आहे. गडबड. तुझ्यासाठी माझी कामं काय तशीच ठेवू का? मी काय म्हणतो ना शीतल, तुझ्यामुळे त्याच्या कामाचा खोळंबा व्हायला नको. जा बरं त्याच्या बरोबर. मी जाते माझी. तो आलाय ना तुला न्यायला, जा की त्याच्या बरोबर. आजा जा तिला घेऊन. होय घ्या. नीट बस. बसले. ए ऊपर ले ऊपर. हाँ ए इधर 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 रे इधर रे. हाँ अरे संभाल के संभाल के. आज और शीतली साइकिल पे एक साथ. ए राहुल्या मी येत नाही प्रॅक्टिसला. का बरं? अरे आज हिला कामाला झोपायची आमच्या घरी. काल नानांनी शिक्षा नाही का केली हिला. 2 दिवस आमच्या गोट्यातली शेळी कामं करायला लावलेत. कर अहो आमच्या डेअरीच्या दुधात पाणी मिसळून स्पर्धा जिंकली ना म्हणून शिक्षा केली. अरे बरोबरच आहे. हा चुकीला शिक्षा झालीच पाहिजे. शिक्षा तर झालीच पाहिजे. तर राहुल्या येऊ का रे? लावतो का आम्हाला? ए अरे ए अरे ध्यान दे ना. भैया साहब तुम ना काळजीच मत करो, मैं है ना. जीजी ह्यांना म्हणावं आंघोळ झाली की नाश्ता करून घ्या. सांगते. जयडे हिशोबाची वही घेतलीस का? घेतले. येऊ का जीजी? अगं येऊ का मी किती वेळा घेशील? बाजारला जाताना काय राहून ये ना म्हणून चाललंय सगळं. येऊ का जीजी? ए होय चला चल. अजिंक्य हे काय हो? म्हणजे हिला कशाला आणले घरी? पळवून आणली का काय पवारच्या पोरीला? पळवून. आणि हिला काय लागीर झालंय मला. तर काय सांगाव बाबा तुझं. एक तर तुला त्या मिलिटरीची लागीर झालीच आहे. आता तसंच हिनं तुला झपाटलं असलं तर आणशील हिला नांदायला. हिला आणि मी नांद होते. हे ही कशाला आली इथं? नानांनी शिक्षा दिली. शिक्षा हो कसली? काल आपल्या दुधात पाणी मिसळून डेअरीची स्पर्धा जिंकली. काय सांगतो? हो आता तुम्हाला रात्री सांगितलं नाही मी. नानांनी शिक्षा दिली हिला 2 दिवस आपल्या गोट्यात काम करायची. असंच पाहिजे बर का सुमे. जी तुम्ही कराल ना तेच भोगावं लागतंय बघ. पण हिला जमतील का असली काम? नाही म्हणजे असल्या कामाची सवय नाही ना हिला. कसं आहे लोकांचं पापड पळवणं सोपं असतंय पण पापड लाटणं लय अवघड असतंय बघ. बरं का अजिंक्य? नीट शेण गोटा करून घ्या हिच्याकडनं. घेतो की. हे निघताय का तुम्ही आता? होय होय चला चला. ए चला ग लवकर चला. जयडे चालतीस ना ग? काय चल.
आलिया भट कुठे मारते कट इकडे मी नाही करणार ही काम. नाही करणार म्हणजे नाही करणार म्हणजे नाही करणार. मला वाटलंच होतं तुझ्यानं जमणार आहे वी नाना लाख सांगते तुला कुठं जमते. लय होते हा आजा. हे घे पावडर हे सगळं शेण पाटीत भरून तिकडे उकिड्यावर टाक. खाऊ तुम्हाला. काय काय म्हणलीस. काय नाही. पावडं आहे ते क्रिकेटची बॅट नाही नीट पकड. आणि जरा दमानं मस मारल. कळतंय. तुला नाही आमच्या राणीला सांगतो. ए आजा. तिथले तू आमच्या गोठ्यात काय करती आणि ती फावडं कशाला घेतलंय टाक तिकडे. मामा नानानी शिक्षा दिली ना. का आपल्या दुधात पाणी मिसळून डेअरीची स्पर्धा जिंकली ना म्हणून नानानी सगळी कामं करायला सांगितलं. हे पोरा, अरे बास कर की आता. सारखीच काय रे ती भुनभुन लावलीस. आता दिले शिक्षा तर पुरगी गोट्यातली सगळी कामं करते ना व. मग कशाला दापरतोस तिच्यावर. अगं पर तिला समाधान या. तुला उशीर होईल तुझा कारखान्यावर. तुला नाही कळायचं. सांच्याला आल्यावर तुला सांगते. अरे ही लई मोठी स्टोरी आहे. ए पुरी चल 2 घास खाऊन घे. ते म्हातारे लई लाड नको करू. हे तू गप्र. हा येईना वखत गाडो चाललं भुकत. तुला कोणी विचारले वय. हे धर ग तू खाऊन घे. नको राहू देव जीजी. अगं ती नाही म्हणते तर दी की इकडं. पाण्यांचं होय. भैया को बताना ही पड़ेगा.